विषय खूप महत्त्वाचा आहे. आत्ताच 12वीचा निकाल लागला. 12वीचा निकाल लागला. कुणाला खूप छान मार्क्स मिळालेत, कुणाला खूपच पर्सेंटेज कमी मिळालेत. आता ह्यात नेमकं रिझन काय आहे हे आता एक्झॅक्टली आपल्याला पण सांगता येणार नाही आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की पेपर खूप अवघड निघाला, त्यातल्या त्यात एक्झाम खूप कठीण गेल्यात, किंवा ह्या आणि अशा प्रकारच्या अनेक समस्या उभ्या राहिल्यात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी बोर्डाकडे बघायचा जो दृष्टिकोन होता, म्हणजे बोर्डाच्या एक्झाम ज्या वेळेला आमच्या वेळेस व्हायच्या त्यावेळेला बोर्ड म्हणजे 10वीची एक्झाम आहे, 12वीची एक्झाम आहे, तर तेव्हा तोच अभ्यासक्रम आमच्यासाठी फार महत्त्वाचा असायचा. परंतु आता नीट निघाली, CET निघाली आणि ह्या आणि त्या प्रकारच्या अनेक अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम निघाल्यात आणि सर्वजणांचा काय गैरसमज झाला की बोर्डाची एक्झाम काही मॅटर करत नाही, पण हे महत्त्वाचं आहे, नीट महत्त्वाचे आहे, तर CET महत्त्वाचे आहे. बट असं करत असताना बोर्डाकडे लक्षच दिलं गेलं नाही. बरेच लोक काय करतात, अकॅडमिक क्लासेस जे असतात त्याच्याकडे इंटरेस्टेड असतात. म्हणजे कसं, जसं फक्त अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आणि ते जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील त्याचाच ते स्टडी करून घेतात ती लोक. पण जे आपलं रेग्युलरचा जो स्टडी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन जातं आणि खूप मोस्ट ऑफ पोरांना म्हणजे 40, 35, 37, 47, 50 असे पर्सेंटेज पडलेत. अरे पूर्वी आम्हाला खूप कामं असायची. जेव्हा मी 10वी-12वीला असायचो, मुलींना सगळी घरकामं असायची, शेतीत असलो तर शेतीची कामं असायची, मुलांना पण सगळी कामं असायची. पण आजकाल तर मुलांना कुठलीच कामं नाही, फक्त अभ्यास करा आणि अभ्यास करा. मग जर असं आहे तर मग एवढे पर्सेंटेज का कमी पडतायत? कुणाचं दुर्लक्ष होतंय? मग जर आपल्याला ठीक आहे CET महत्त्वाची आहे, नीट महत्त्वाची आहे, बट ही बोर्डाची एक्झाम पण महत्त्वाची आहे ना. बऱ्याच जणांचे ग्रुपच निघत नाहीये. ग्रुप निघत नसल्यामुळे त्यांना कुठे ॲडमिशन भेटत नाहीये आणि काही तर इतकी मूर्ख मुलं आहेत की जे सुसाईड करतायत. अरे बाबांनो, कसं समजून सांगावं तुम्हाला की जीवनापुढे काहीच महत्त्वाचं नाहीये. आधी जीवन जगायला शिका. ह्यामध्ये सगळ्यात जास्त दोष कोणाचा आहे बरं? ठीक आहे, मी पण एक पालक आहे. कधी कधी असं वाटतं की आम्हीच चुकतोय कुठेतरी. म्हणजे आम्ही का चुकतो आहोत? की आम्ही खूप अपेक्षा ठेवतोय का की मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, काहीतरी मोठं व्हावं? सगळ्या पॅरेंट्स लोकांनी ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. फक्त आपली जी पाल्य आहेत ती एक चांगली ह्युमन बीइंग होईल ह्याकडे लक्ष द्या. त्यांचा जिथे इंटरेस्ट आहे ती गोष्ट त्यांना करू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप लाडोबा नका करू. काय होतं, लहानपणापासूनच तुम्ही पोरांना लाडोबा करतात, त्यांच्या खूप पुढे करतात आणि मग ते तुम्हाला चांगलं ओळखतात आणि तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल कसं करायचं हे त्यांना चांगलं येतं. पण मी खरं सांगू का, जर चांगलं पॅरेंट्स व्हायचं असेल तर आपल्या पाल्याचा दुर्गुण लवकर ओळखणं ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे. बऱ्याचशा बायका मुलींना घर कामाला नाही लावत. का नाही लावत? शिकू द्या, त्यांना शिकू द्या. अरे काय शिकू द्या? सगळ्यात महत्त्वाचा, आपला स्त्री कितीही मोठी झाली, ती प्राईम मिनिस्टर होऊ द्या, ती काहीही करू द्या, पण ती उत्कृष्ट स्वयंपाक हा तिला आला पाहिजे. ह्या आणि अशा प्रकारच्या खूप गोष्टी आहेत की जे मी आवर्जून पॅरेंट्स लोकांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही मुलांना जीव लावू नका असं नाही, पण त्यांच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करू नका. आणि तुम्हाला खरोखर चांगलं पालक व्हायचं असेल तर मुलांना विश्वासात घ्या, चांगल्या वाईटाची जाणीव करून द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलांनी पण एक लक्षात ठेवा, अरे वेडापणा करू नका, सुसाईड वगैरे करू नका. मृत्यू खूप सोपा आहे, पटकन जे सुसाईड करतं ते मरून जातं, पण त्याच्या मागे जे काही त्याचे जवळचे लोक असतात ते रोज मरतात. कारण किती व्हॅल्यू दिलेली असते. पूर्ण पालकांचं जीवन आपल्या पाल्यावर डिपेंड असतं. म्हणून इतके डरपोक आहात का तुम्ही की तुम्हाला संघर्षच करायचा नाहीये? अरे असं काही नाहीये, एज्युकेशनच
घेतलं म्हणजे आपण खूप मोठे होऊ, खूप मोठे ऑफिसर होऊ असं काही नाही आहे. खूप खूप माध्यमं आहेत. कष्ट करायला शिका. आम्ही काहीही करू शकतो ही एक जाणीव तुम्हाला ठेवा. आमच्या खेड्यातली मुलं काहीही करतात, खूप कष्ट करतात, खूप काबाड कष्ट करतात. शिकायला जरी जातात तरी घरी सगळी कामं करून जातात. हे सगळ्याच मुलांना आलं पाहिजे. खूप कळकळीची विनंती आहे. मृत्यू म्हणजे संपलं. समजून घ्या थोडंसं. जीवन खूप सुंदर आहे, ते जगायला शिका. आणि पाल्यांनी अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, त्याग करायला शिका. आम्ही त्याग करायचो बाबांनो, अजूनही त्याग करतो. परिवारासाठी, आईबाबांसाठी, सगळ्यांसाठी. त्याग, आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ना त्या व्यक्तीसाठी आपण त्याग करणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण त्याग करणं, आपण सॅक्रिफाईस करणं म्हणजे आपण एक प्रकारे त्या आपले जे प्रिय लोक आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्याबद्दल आपल्याला किती प्रेम आहे हे दाखवण्याचं ते माध्यम आहे. मग आता त्याग काय करायचं आहे की आपल्याला जे शानोशौकीत आवडतंय, खूप छान राहणं, पार्लरला जाणं, बाईक चालवणं, मज्जा करणं, मूव्हीला जाणं, गर्लफ्रेंड करणं, बॉयफ्रेंड करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा सोशल मीडियावर असणं, मोबाईल बघणं, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करा. वाईटाचा त्याग करा. थोडासा विचार करा. आपण कसं वागतोय आपल्या पॅरेंट्स बरोबर. सहज म्हणून देतात, हे तुला काही समजत नाही. अरे असं कसं म्हणतात तुम्ही? आईला काही समजत नाही किंवा बाबांना काही समजत नाही. समजत नाही म्हणून तिने तुम्हाला इथपर्यंत शिकवलंय का? म्हणून खूप विचार करा. कदाचित आहे ना माझा हा व्हिडिओ बघून खूप टीनेजर लोकांना राग येईल, काय ही बाई बडबड करते आणि सतत आपल्या संस्काराच्या गोष्टी करत असते. पण ठीक आहे, तुम्हाला वाईट वाटू द्या, मला तुम्ही नावं ठेवा, मला बोला, पण ह्या गोष्टीचा खूप बारकाव्याने विचार करा. आणि मृत्यू म्हणजे हे शेवटचं हे नाही आहे. खूप संघर्ष करा, खूप संघर्ष करून मोठं व्हा, काहीतरी करून दाखवा आणि तरच तुम्ही उत्कृष्ट पाल्य आहात हे मी समजेल. आणि त्याग करा, प्रेमासाठी त्याग करा. आणि तुम्हाला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड खूप भारी वाटतं, पण जेव्हा लग्न होतं आणि ते म्हणतात ना दाल आट्याचा भाव कळतो, तेव्हा कळतं की नको बाबा हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, आम्ही आमचे बॅचलर होतो तेव्हाच खूप छान होतं. तेव्हा या गोष्टीचा थोडासा सिरियसली विचार करा आणि थोडंसं चांगलं वागायचं, त्यागाची भूमिका. आणि अरे खड्ड्यात गेलं ते एज्युकेशन, खूप काय करू शकतो आपण आपल्यामध्ये टॅलेंट असलं तर. म्हणून सुसाईड करायची गरज नाही. आणि पेपर काही अवघड निघत नसतो. तुम्ही अभ्यासच करत नाही, नको त्या गोष्टीवर अवलंबून राहतात म्हणून तुम्हाला पेपर अवघड जातात. त्याच्यामुळे पहिल्यापासून अभ्यास करायची क्षमता ठेवा आणि एक सुजाण नागरिक बना.